पुढचा जो टॉपिक आहे टाइप्स ऑफ ॲड्झॉर्प्शन. ॲड्झॉर्प्शनचे किती टाईप आहे? तर ॲड्झॉर्प्शनचे 2 टाईप आहे, आपण ते पाहू. देअर आर मेनली 2 टाईप ऑफ ॲड्झॉर्प्शन फिनॉमिनॉन डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ फोर्स इन्व्हॉल्व. तर जो ॲड्झॉर्प्शन फिनॉमिनॉन आहे त्याचे मुख्यत्वे 2 टाईप आहेत. ते डिपेंड करतात नेचर ऑफ फोर्स, कुठला नेचर ऑफ फोर्स इन्व्हॉल्व आहे त्याच्यावरनं त्याचे 2 टाईप आहे. पहिला जो टाईप आहे फिजिकल ॲड्झॉर्प्शन किंवा त्याला आपण फिजिओसॉर्प्शन असं म्हटलं जातं. फिजिकल ॲड्झॉर्प्शन किंवा फिजिसॉर्प्शन असं त्याला म्हणतो. तो पाहू आपण. वेन द ॲड्झॉर्पंट सच ॲज अ गॅस मोलिक्यूल आर accumulated at the surface of solid on account of weak van der Waals force, the adsorption is termed as a physical adsorption or physiosoption. समजा जो ॲड्झॉर्बंट आहे, ओके, तो काय असेल? गॅस मोलिक्यूल असेल. ॲड्झॉर्बंट नाही तो ॲड्झॉर्बेट आहे. ॲड्झॉर्बेट, ओके, हा ॲक्च्युली ॲड्झॉर्बेट आहे. म्हणजे जो ॲड्झॉर्बेट सच ॲज अ गॅस मोलिक्यूल, ॲड्झॉर्बेट काय असेल? गॅस मोलिक्यूल असेल. आर ॲक्युमुलेटेड ॲट सरफेस ऑफ सॉलिड, ओके, तो कोणावर ॲक्युमुलेट झाला आहे? सरफेस ऑफ सॉलिडवर. ऑन अकाउंट ऑफ वीक van der Waals फोर्स. फोर्स कसा आहे त्यांच्यातला? वीक van der Waals फोर्स आहे. द ॲड्झॉर्प्शन इज टर्म ॲज फिजिकल ॲड्झॉर्प्शन ऑर फिजिओसॉर्प्शन. तर असं जे ॲड्झॉर्प्शन झालेलं असतं त्याला काय म्हणतो आपण? फिजिकल ॲड्झॉर्प्शन किंवा फिजिओसॉर्प्शन असं त्याला म्हटलं जातं. हा जो सबस्टन्स आहे हा सॉलिड आहे, ओके, आणि हा काय? ॲड्झॉर्बंट आहे, ठीक आहे. नंतर याच्या सरफेसवर ॲक्युमुलेटेड झालेला जो सबस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो ॲड्झॉर्बंट. त्याला काय म्हणतो आपण? ॲड्झॉर्बंट. आणि तो कसा आहे? गॅस फॉर्ममध्ये. मग बघा, तर ॲड्झॉर्बंट हा ॲक्युमुलेटेड झालेला आहे ॲड्झॉर्बंटवर. ॲड्झॉर्बंट हा गॅस आहे. ॲब्झॉर्बेट आहे, हा काय? ॲब्झॉर्बेट आहे. हा जो येलो दाखवला आहे हा काय? ॲड्झॉर्बेट आहे. ॲड्झॉर्बेट काय? गॅस आहे तो ॲड्झॉर्बंट, आणि ॲड्झॉर्बंट हा सॉलिड आहे, त्याच्यावर ॲक्युमुलेट झालेला आहे. तर याच्यामधला जो फोर्स असणार आहे तो कसा आहे? वीक van der Waals फोर्स आहे. कसा फोर्स आहे? वीक van der Waals फोर्स आहे. याला आपण काय म्हणतो? फिजिकल ॲड्झॉर्प्शन. याला काय म्हटलं जातं? फिजिकल ॲड्झॉर्प्शन किंवा फिजिओसॉर्प्शन असं त्याला म्हणतात. The adsorbed gas forms several layers of molecule at a high pressure. त्याला फिजिकल ॲड्झॉर्प्शन किंवा फिजिओसॉर्प्शन म्हणतात. पुढे बघू. द van der Waals फोर्स आर सिमिलर टू फोर्स कॉझिंग कंडेन्सेशन ऑफ गॅस इंटू लिक्विड. हा जो van der Waals फोर्स असतो हा सिमिलर फोर्स असतो. जसं कंडेन्सेशन होतं, कंडेन्सेशनमध्ये काय होतं? जे गॅस असतं तर गॅसचं कन्वर्जन कशात होतं? लिक्विडमध्ये. गॅसचं कन्वर्जन कशात होतं? लिक्विडमध्ये. गॅस म्हणजे काय? वॉटर वेपर आहे. वॉटर वेपरचं जर टेम्परेचर कमी झालं एखाद्या सरफेसशी कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर तिथं ते काय होतात? लिक्विडमध्ये काय होतात? फॉर्म होतात, ओके. तर हा जो फोर्स आहे तसाच हा काय असतो? van der Waals फोर्स असतो. द हीट इज रिलीज इन फिजिओसॉर्प्शन. आता बघा, फिजिओसॉर्प्शन म्हणजे फिजिकल जे ॲड्झॉर्प्शन आहे त्याच्यामध्ये हीट रिलीज होते. आता बघा, गॅस आहे त्याचं टेम्परेचर कसं असेल? जास्त असेल. म्हणजे हीट कशी जास्त? म्हणजे एनर्जी जास्त. लिक्विड आहे, टेम्परेचर कसं आहे? टेम्परेचर कसं आहे? कमी. टेम्परेचर कसं आहे? कमी. म्हणजे हीट काय झाली? कमी झाली म्हणजे ती बाहेर टाकली गेली. म्हणून आपण याला काय म्हणतो की हीट तो रिलीज करतो. हीट रिलीज करणारा जो असतो त्याला आपण म्हणतो एक्झोथर्मिक. त्याला काय म्हणतात? एक्झोथर्मिक असं म्हटलं जातं. द हीट रिलीज ड्युरिंग फिजिओसॉर्प्शन ऑफ द सेम ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ॲज हीट ऑफ कंडेन्सेशन. जसं हीट कंडेन्सेशन गॅसचं लिक्विड होताना जेवढी हीट रिलीज होते तेवढीच फिजिओसॉर्प्शनला होते. ड्यू टू वीक नेचर ऑफ van der Waals फोर्स फिजिओसॉर्प्शन इज ऑल्सो वीक इन नेचर. आता बघा,
जो वंडर फोर्स आहे फिजिओसॉप्शनमध्ये तो कसा आहे, वीक नेचर आहे त्याचं. म्हणून जर फिजिओसॉप्शन असतं त्याचं नेचरसुद्धा काय झालं, म्हणजे या प्रकारचा जो फिजिकल ॲब्झॉर्प्शन आहे त्याचं नेचरसुद्धा कसं आहे, वीक आहे. द ॲब्झॉर्ब गॅस फॉर्म सेव्हरल लेअर ऑफ मॉलिक्यूल ॲट अ हाय प्रेशर. जो ॲब्झॉर्ब झालेला गॅस असतो त्याचे सेव्हरल लेअर मॉलिक्यूलचे असतात हाय प्रेशरच्या वेळेस. द एक्सटेंट ऑफ ॲब्झॉर्प्शन इज लार्ज ॲट लो टेम्परेचर. म्हणजे बघा, लो टेम्परेचर असेल तर त्याचं ॲब्झॉर्प्शन जास्त होईल, लो टेम्परेचर असेल तर त्याचं ॲब्झॉर्प्शन हे मोठ्या प्रमाणात होईल, जास्त होईल. द इक्विलिब्रियम इज अटेन रॅपिडली. तर इक्विलिब्रियम काय होतं, रॅपिडली काय होतं, अटेन होतं. ओके, इक्विलिब्रियम अटेन होतं म्हणजे काय होतं ते आपण पाहू. म्हणजे काय होतं ते आता आपण पाहू. हा आहे आपला ॲड्झॉर्बंट आहे, ठीक आहे. नंतर हे जे क्रॉस दाखवले आहेत ॲक्युमुलेटेड झालेले हे आहेत ॲड्झॉर्बेट आहे, हे ॲड्झॉर्बेट आहे, ठीक आहे. तर इक्विलिब्रियम होतं म्हणजे काय, इथं समजा अजून मॉलिक्यूल आहेत दुसरे, हे इथं काय झाले परत त्या सरफेसवर कलेक्ट झाले, सरफेसवरचे काही मॉलिक्यूल परत काय होतील त्या गॅस फॉर्ममध्ये. म्हणजे समजा गॅस असेल तर ते लिक्विडमध्ये होतात, लिक्विड असेल तर त्या सरफेसवरनं परत गॅसमध्ये, असं सतत होत राहील. याला आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम. याला काय म्हणतात, इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं. तर इक्विलिब्रियम काय होतं, अटेन रॅपिडली. इक्विलिब्रियम हे रॅपिडली काय होतं, अटेन होतं. इक्विलिब्रियम काय ते बघितलं. द फिजिओसॉप्शन इज रेडिली रिव्हर्स बाय लोअरिंग ऑफ प्रेशर ऑफ गॅस और बाय रायझिंग टेम्परेचर. फिजिओसॉप्शनला काय होतं, जर तुम्ही प्रेशर कमी केला तर ते रिव्हर्स होतं. रिव्हर्स होतं म्हणजे काय, डिसॉप्शन काय होतं, आपण त्याला काय म्हणतो, डिसॉप्शन. डिसॉप्शन म्हणजे काय, रिमूव्ह होणे ॲब्झॉर्प्शनच्या रिव्हर्स. किंवा जर तुम्ही टेम्परेचर राईज केलं तरी काय होतं, डिसऑप्शन होतं. कारण ॲब्झॉर्प्शन हे डिपेंडंट आहे प्रेशर आणि टेम्परेचरवर. प्रेशर जर हाय असेल ॲब्झॉर्प्शन जास्त होईल, टेम्परेचर कमी असेल ॲब्झॉर्प्शन जास्त होईल. पण तो प्रेशर जर कमी झाला डिसऑप्शन होईल, टेम्परेचर जर जास्त झालं तर डिसऑप्शन होईल. जो टाईप आहे ॲब्झॉर्प्शनचा, दुसरा जो टाईप आहे ॲब्झॉर्प्शनचा तो आहे केमिकल ॲब्झॉर्प्शन, किंवा त्याला आपण म्हणतो केमिझॉप्शन. केमिझॉप्शन वॉज फर्स्ट इन्व्हेस्टिगेटेड इन 1916 बाय अमेरिकन केमिस्ट आयर्विन लँगम्युअर. तर आयर्विन लँगम्युअर यांनी 1960मध्ये केमिझॉप्शन फर्स्ट टाईम काय केलं, इन्व्हेस्टिगेट केलं. when the gas molecule accumulated at surface of solid or adsorbate by means of chemical bond, be it covalent or ionic, the adsorption is called as a chemical adsorption. तर बघा इथे काय आहे, जे गॅसचे मॉलिक्यूल आहेत हे काय झाले, ॲक्युमुलेटेड झालेत सरफेस ऑफ सॉलिड किंवा ॲड्झॉर्बेटवर. म्हणजे ॲड्झॉर्बंट हा ॲड्झॉर्बेटवर जमा झालेला आहे, ॲक्युमुलेटेड झालेला आहे सरफेसवर. परंतु त्यांच्यामध्ये केमिकल बॉन्ड आहे ॲड्झॉर्बेटच्या सरफेसवर, आणि ॲड्झॉर्बंटमध्ये काय झालं, केमिकल बॉन्ड झाला. तो केमिकल बॉन्ड कोव्हॅलंट असू शकतो किंवा आयोनिक. तर ॲड्झॉर्प्शन इज कॉल्ड केमिकल ॲड्झॉर्प्शन. त्याला काय म्हणायचं, केमिकल ॲड्झॉर्प्शन असं म्हणायचं. त्याला आपण केमिझॉप्शन असंही म्हटलं जातं. तर ॲड्झॉर्बेट आणि ॲड्झॉर्बंट यांच्यामध्ये काय होतं, म्हणजे ॲड्झॉर्बंटचा सरफेस आणि ॲड्झॉर्बेटचे मॉलिक्यूल याच्यामध्ये केमिकल बॉन्ड फॉर्म होऊन जातो, आयोनिक किंवा कोव्हॅलंट. त्याला आपण केमिकल ॲड्झॉर्प्शन किंवा केमिझॉप्शन्स असं त्याला म्हणतो. केमिझॉप्शन्स इज अ स्पेसिफिक इन नेचर. केमिझॉप्शनचं एक स्पेसिफिक नेचर असतं. केमिझॉप्शन इन्व्हॉल्व द गॅस सॉलिड ॲज ॲड्झॉर्बेट अँड ॲड्झॉर्बंट. जो केमिझॉप्शन असतो त्याच्यामध्ये काय असतं, गॅस सॉलिड म्हणजे गॅस हा ॲड्झॉर्बेट आहे आणि सॉलिड हा ॲड्झॉर्बंट आहे. इज युजली एक्झोथर्मिक. ते जनरली कसं असतं, एक्झोथर्मिक म्हणजे हीट काय होईल, रिलीज होईल, बाहेर टाकली जाईल. इट मीन्स दॅट हीट इज रिलीज ड्युरिंग द प्रोसेस. म्हणजे या प्रोसेसमध्ये काय होतं, हीट ही रिलीज होते. एक्सेप्शन आहे त्याला, एक्सेप्शन दिला अपवाद.
द ॲड्झॉर्प्शन ऑफ हायड्रोजन ऑन अ ग्लास इज अ एंडोथर्मिक. म्हणजे हायड्रोजनचं ग्लास मटेरियलवर जेव्हा ॲड्झॉर्प्शन होतं ते एंडोथर्मिक असतं. एंडोथर्मिक असतं म्हणजे काय, तर हीट रिलीज होणार नाही, हीट तो काय करेल, टेकन करेल. हीट इज ॲब्झॉर्ब ड्युरिंग द प्रोसेस. या प्रोसेसमध्ये काय होते, हीट ॲब्झॉर्ब केली जाते, हीट सराउंडिंगमधून ॲब्झॉर्ब केली जाते. दिस इज ड्यू टू डिसोसिएशन ऑफ हायड्रोजन. त्याच्यामुळे हायड्रोजनचं काय होतं, डिसोसिएशन होतं. द हीट इव्हॉल्ड इन अ केमिओजॉर्प्शन्स पर मोल ऑफ ॲड्झॉर्बेट इज नियरली सेम इज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ॲट दॅट ऑफ अकंपनिंग केमिकल बॉन्डिंग. आता केमिओजॉर्प्शनमध्ये शक्यतोवर काय होते, हीट काय होते, इव्हॉल्व होते. मग आता ही जी इव्हॉल्व होणारी हीट किती प्रमाणात आहे, तर केमिकल बॉन्डिंग म्हणजे जी मॅग्निट्यूड आहे केमिकल बॉन्डिंगची, त्याला जेवढी एनर्जी लागते, म्हणजे बॉन्ड फॉर्म करायला जेवढी एनर्जी लागते तेवढी एनर्जी काय होईल, ती ॲड्झॉर्बेटमधनं बाहेर टाकली जाईल आणि तो बॉन्ड फॉर्म होईल. तो बॉन्ड फॉर्म होईल कुठला, केमिकल बॉन्ड. तो आयोनिक असेल किंवा कोव्हॅलंट असेल. केमिओजॉर्प्शन्स involve a large energy of activation and refer as the activated adsorption. केमिओजॉर्प्शन्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी ॲक्टिवेट झालेली असते आणि याला आपण ॲक्टिवेटेड ॲड्झॉर्प्शन असे रेफर करतो केमिओजॉर्प्शनला. केमिओजॉर्प्शन इन्क्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर इन द बिगनिंग. सुरुवातीला जर तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं, केमिओजॉर्प्शन म्हणजे जे केमिकल ॲड्झॉर्प्शन आहे ते सुद्धा इन्क्रीज होतं. ॲज मोर नंबर ऑफ मोलिक्यूल कॅन हॅव ॲक्टिवेशन एनर्जी. त्याच्यामुळे मोर नंबर ऑफ जे मोलिक्यूल आहे त्यांची एनर्जी काय होते, ॲक्टिवेट होते. बट आफ्टर सर्टन टेम्परेचर केमिओजॉर्प्शन डिक्रीजेस विथ इन्क्रीजेस टेम्परेचर. परंतु त्याच्यानंतर टेम्परेचर जरी आपण केमिओजॉर्प्शनचं वाढवलं, म्हणजे टेम्परेचर जरी आपण इन्क्रीज केलं तर केमिओजॉर्प्शन काय होतं, नंतर डिक्रीज होतं. ॲज केमिकल बॉन्ड ब्रेक. म्हणजे काय, टेम्परेचर वाढवल्यामुळे नंतर केमिकल बॉन्ड काय होतात, ब्रेक होतात. म्हणजे आधी जेव्हा तुम्ही टेम्परेचर वाढवतात तेव्हा केमिकल बॉन्ड फॉर्म होतात, म्हणून केमिओजॉर्प्शन्स इन्क्रीज होतं. परंतु काही काळानंतर टेम्परेचर जर आपण अजून वाढवलं तर त्याचं जे केमिओजॉर्प्शन आहे ते डिक्रीज होतं, म्हणजे केमिकल बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो ॲड्झॉर्बंटच्या सरफेसवरून आणि ॲड्झॉर्बेटचे मोलिक्यूलमध्ये. समटाईम ॲट लो टेम्परेचर फिजिओसॉर्प्शन ऑकर विच पासेस इन टू केमिओजॉर्प्शन्स ॲज टेम्परेचर इज राईज. काही वेळेस काय होतं, कमी टेम्परेचरला जो फिजिओसॉर्प्शन आहे विच पासेस इन टू केमिओजॉर्प्शन ॲज टेम्परेचर इज राईज. म्हणजे लो टेम्परेचरला जो फिजिओसॉर्प्शन आहे, ओके, आणि हाय टेम्परेचरचा केमिओजॉर्प्शन्स आहे ते सेम असतात. ते काय असतात, सेम असतात. बी साईड केमिओजॉर्प्शन इज डिपेंडंट ऑन अ सरफेस एरिया ऑफ ॲड्झॉर्बंट. केमिओजॉर्प्शन हा जो ॲड्झॉर्बंटचा सरफेस आहे त्याच्यावर काय असतो, डिपेंडंट असतो. फिजिओजॉर्प्शन म्हणजे फिजिकल ॲड्झॉर्प्शन, केमिओजॉर्प्शन म्हणजे केमिकल ॲड्झॉर्प्शन. त्याचा डिफरन्स बिट्वीन आपण पाहू. पहिला पॉईंट, द फोर्सेस ऑपरेटिंग आर वीक वन डर ऑल फोर्स. म्हणजे फिजिओजॉर्प्शनमध्ये जो फोर्स असतो सरफेस ऑफ ॲड्झॉर्बंट आणि ॲड्झॉर्बेटमध्ये तो वीक वन डर ऑल फोर्स आहे. केमिओजॉर्प्शनमध्ये फर्स्ट पॉईंट, द फोर्सेस ऑपरेटिंग आर केमिकल नेचर. जो फोर्स ऑपरेट झाला आहे तो केमिकली नेचर आहे, म्हणजे तो एक तर कोव्हॅलंट फोर्स आहे किंवा आयनिक बॉन्ड आहे, म्हणजे तो थोडासा स्ट्रॉंग फोर्स आहे. सेकंड पॉईंट, फिजिओजॉर्प्शनमध्ये नॉट स्पेसिफिक इन नेचर. याचं नेचर स्पेसिफिक नाही आहे. ऑल गॅसेस ॲड्झॉर्ब ऑन ऑल सॉलिड. सगळे गॅसेस हे सॉलिडवर ॲड्झॉर्ब होतात. एक्झाम्पल, ऑल गॅसेस ॲड्झॉर्ब ऑन अ चारकोल. चारकोलमध्ये सगळेच गॅसेस ॲड्झॉर्ब होतात. हे फिजिओजॉर्प्शनचं एक्झाम्पल झालं. सेकंड पॉईंट, केमिओजॉर्प्शनमध्ये हायली स्पेसिफिक अँड ऑकर ओनली वेन केमिकल बॉन्ड फॉर्मेशन इज पॉसिबल बिटवीन ॲड्झॉर्बंट अँड ॲड्झॉर्बर. हे कसं आहे, स्पेसिफिक आहे, हायली स्पेसिफिक आहे. म्हणजे ज्या ॲड्झॉर्बेट आणि ॲड्झॉर्बंटमध्ये केमिकल बॉन्ड फॉर्म होईल तिथेच हे फॉर्म होणार आहे. एक्झाम्पल, ॲड्झॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन ऑन टंगस्टन. तर ऑक्सिजन हा ॲड्झॉर्ब होईल टंगस्टनवर, त्याच्यात केमिकल बॉन्ड फॉर्म होतो. हायड्रोजन ऑन निकेल, हायड्रोजन हा ॲड्झॉर्ब होतो निकेलवर, त्याच्यावर पण काय असतं, केमिकल बॉन्ड फॉर्म होतो. तर हे केमिओजॉर्प्शनचे एक्झाम्पल आहे. थर्ड पॉईंट, द हीट ऑफ
ॲब्झॉर्प्शन इज लो लाय इन द रेंज 20 to 40 किलो जूल पर मोल. जी हीट ऑफ ॲब्झॉर्प्शन आहे, हीट ऑफ ॲब्झॉर्प्शन आहे म्हणजे काय, हीट रिलीज होते ती लो आहे. ती जेवढी कंडेन्सेशनला असते तेवढीच एनर्जी आहे, 20 to 40 किलो जूल पर मोल. जो थर्ड पॉईंट आहे केमिज ऑप्शनमध्ये, हायर हीट ॲब्झॉर्प्शन अँड लाय इन द रेंज 40 to 200 किलो जूल पर मोल. इथं जी हीट असणार आहे ॲब्झॉर्प्शनची ती जास्त आहे, 40 to 200 किलो जूल पर मोल एवढी हीट काय होते त्याची रिलीज होते. फोर्थ पॉईंट, ऑकर्स ॲट लो टेम्परेचर अँड डिक्रीज विथ अँड इन्क्रीज टेम्परेचर. फिजिओ ॲब्झॉर्प्शन जे आहे ते लो टेम्परेचरला ऑकर होतं आणि जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर फिजिओ ऑप्शन्स डिक्रीज होतं. फोर्थ पॉईंट, फेवर ॲट हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचरला सुरुवातीला फेवर करतं. द एक्सटेंट ऑफ केमिकल ॲब्झॉर्प्शन इज लोअर ॲट व्हेरी हाय टेम्परेचर. आणि आपण जर टेम्परेचर खूप जास्त वाढवलं तर जे केमिकल ॲब्झॉर्प्शन आहे ते कमी होतं ड्यू टू बॉन्ड ब्रेकिंग, कारण तो जो बॉन्ड आहे ॲब्झॉर्बंट आणि ॲब्झॉर्बेटमधला तो ब्रेक होतो. 5 नंबर एक्झाम्पल दिले, ॲट लो टेम्परेचर नायट्रोजन गॅस इज फिजिकली ॲब्झॉर्ब ऑन आयरन. लो टेम्परेचरला नायट्रोजन गॅस फिजिकली ॲब्झॉर्ब होतो आयरनवर. 5 पॉईंट केमिकल ॲब्झॉर्प्शनमध्ये एक्झाम्पल, नायट्रोजन गॅस इज केमिकली ॲब्झॉर्ब ऑन आयरन ॲट अ हाय टेम्परेचर. म्हणजे हाय टेम्परेचरला नायट्रोजन गॅस केमिकली ॲब्झॉर्ब होतो आयरनवर, फॉर्म अ लेअर ऑफ आयरन नायट्रेट. आणि आयरन नायट्रेटची लेअर फॉर्म होते म्हणजे केमिकल बॉन्ड फॉर्म झाला, विच डिझॉप ॲट व्हेरी हाय टेम्परेचर. आणि अजून जास्त टेम्परेचर वाढलं तर तो डिझॉप होतो म्हणजे तो तिथून रिमूव्ह होतो. 6 पॉईंट, फिजिकल ॲब्झॉर्प्शन रिव्हर्सिबल आहे. फिजिकल ऑब्झॉर्प्शन काय आहे, रिव्हर्सिबल आहे. केमिकल ॲब्झॉर्प्शन इरिव्हर्सिबल आहे. 7 पॉईंट, फिजिझॉप्स लेअर मे बी मल्टी मोलिक्युलर लेअर ऑफ ॲब्झॉर्ब पार्टिकल अंडर हाय प्रेशर. म्हणजे हाय प्रेशर ज्यावेळेस असेल त्यावेळेस जो फिजिझॉप झालेला लेअर आहे म्हणजे जो ॲब्झॉर्बेटचा लेअर आहे ॲब्झॉर्बंटवर तो मल्टी लेअर असतो, म्हणजे अनेक लेअर असतात जर हाय प्रेशर असेल तर ॲब्झॉर्बेट पार्टिकलवर. केमिओझॉप्शन्स फॉर्म मोनोमोलिक्युल लेअर ऑफ ॲब्झॉर्ब पार्टिकल. तर केमिओझॉप्शनमध्ये जो ॲब्झॉर्बंटवर हा एकच सिंगल लेअर फॉर्म झालेला असतो.